बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। त्या रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केले। तडस यांनी छळ केल्याचा पूजा यांचा आरोप आहे। तडस कुटुंबाने बेघर केल्याचाही आरोप आहे। तर ऐन निवडणुकीत रामदास तडस यांच्यावरही आरोप करण्यात आले। तर पूजा तडस यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। रामदास तडस यांच्या सुनेने यावेळी गंभीर आरोप केले। तडस यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला। ऐन निवडणुकीत रामदास तडस यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत। तडस कुटुंबाने बेघर केल्याचा आरोप आहे। मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही लढाई लढत आहे। मी कोणाची उमेदवारी रद्द करा किंवा मी कोणाची उमेदवारी ठेवा किंवा यांना सीट द्या, मी असं कुठेही काहीही बोललेली आहे। मी एक स्त्री स्वाभिमानाची लढाई लढत आहे आणि त्या स्वाभिमानासाठी मी एवढी झटत आहे। जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली, बाळ 17 महिन्याचं आहे। कुठेतरी मला न्याय मिळावा आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या, त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचा। खरं तर ही उमेदवारी रद्द केली पाहिजे। ती इलेक्शन कमिशनने रद्द करण्यापेक्षा मोदी का परिवार, और अगर सभी लोग मोदी के परिवार के लोग हैं तो मोदी जी ने परिवार प्रमुख के तहत स्वयं यह निर्णय लेना चाहिए कि हम उनको प्रत्याशी के रूप में खड़ा नहीं करेंगे। इथे पक्षीय राजकारणाचा विषय नाही, इथे परिवार, मोदीजींचा परिवार मोदीजी वाचवणार आहेत का? त्या परिवारातल्या एका लेकीला ते न्याय देतील का? 20 तारखेला वर्ध्याला आल्यावर मोदीजींनी हा परिवारातला तंटा सोडवावा आणि त्या लेकीला न्याय द्यावा। मग त्यांनी बाकीची भाषणबाजी आणि प्रचार फेरी करावी। माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर करावं। यांचा हनी ट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या 2020 पासून, आणि 20 मध्ये यांनी माझ्यावर हनी ट्रॅप केला। त्याबाबत मी पुराव्यासहित माननीय न्यायालयामध्ये गेलो। पूजा शेंद्रेला आणि पूजा तडसला जर समजा माझ्यावर आरोप करायचे आहे तर हीच वेळ का? 2020 पासून चाललेलं प्रकरण 2003 पर्यंत 3-3 वर्ष तुम्ही फक्त शांत राहतात, कोर्टात हजर राहत नाही आणि फक्त मीडियांसमोर एक राष्ट्रीय नेत्याचा कार्यकर्ता घेऊन उभे राहतात। हे राजकारण नाही आहे। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात? आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवाराला थोडंसं झाकून तर बघा। आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई, हे धंदे बंद करा हो। वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस माझ्यासोबत आहे। सर, काय सांगणार? तुमच्या सुनीने तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। 2020चं प्रकरण आहे। माझा मुलगा आणि पूजा शेंद्रे यांचा दोघांचा विवाह झाला। यामध्ये मला माहीत सुद्धा नव्हतं। त्यावेळेस मुलीचे आई वडील यांनी दोघांचं लग्न लावून दिलं आणि ते दोघी जण हशी खुशीत राहायला लागले, वर्धेला राहायला लागले। कारण मुलालाही असं वाटलं की आपण बापाच्या विरोधात लग्न केलं तर आपण, आणि माझा मुलगा स्वतः कमावणार आहे, काही कोणाच्या कमाईवर आहे नाही। ते दोघे जण वर्धेला राहायला लागले। पण अचानक एक दिवस त्याच्या हाती या मोबाईल मधली कॅसेट मिळाली। त्यामध्ये त्यांनी जाहीर बी केली ती कॅसेट आणि कोर्टामध्ये दिली। त्यामध्ये या मुलीने काही लोकांना हाती पकडून त्या ज्यांना हाती पकडले त्यांचे नाव त्यांनी घेतले। त्यांच्यावर कोर्टात केस बी चालू आहे। आता हाती पकडून याला मारून टाकायचं, याला त्रास द्यायचा, शिवा जरी दिल्या तरी पोलीस स्टेशन रिपोर्ट द्यायचा, असा त्रास द्यायचा आणि पैशाची वारंवार मागणी करायची। हे षडयंत्र काही समाजकंटकाला घेऊन तिने रचलं आणि इथंच तिचं वालं जीवनाचं उद्ध्वस्त झालं। आणि म्हणून हे कोर्टात केलं आणि यांना आता तर त्यांना राजकारणाचा आधार भेटला। विरोधकांना हाती पकडलं, त्यांच्याजवळ विकासाचा काही मुद्दा नाही आहे, एक मुद्दा विकासाचा नाही, आणि घरगुती मुद्दा सोबत घ्यायचा आणि आरोप करायचे। हे कितपत बरोबर आहे जनतेलाही माहिती आहे। आणि यांनी चौकशी सुद्धा मागणी केली होती। सर, मी याच्यामध्ये कोर्टामध्ये चौकशीची मागणी केली, त्यांनी कोर्टामध्ये चौकशीची मागणी केली का आम्हाला वारंवार असा त्रास होऊन राहिला। याच्यामध्ये कोर्टात सुद्धा मी केस टाकली आहे आणि याचा अजून काही निकाल लागला नाही। तुमचा मुलगा या दरम्यान प्रचारात दिसणार का? तुमचा मुलगा तुमच्या सोबत आहे का? माझा मुलगा जवळजवळ 6 वर्षापासून माझ्यासंग बोलत नाही। मी त्याला बेदखल केला आहे। तो माझ्याजवळ राहत नाही आणि माझा त्याचा काही संबंध नाही आहे। त्याच्यामुळं तो प्रचारात कसा दिसत, प्रचारात बी दिसू शकत नाही। पहा, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आणि त्यांनी मागणी करावं ना, जरूर करावं, आम्ही त्याला नाही म्हणतो। आणि त्यांनी एकत्रित राहावं। जर त्यांचं चुकलं असेल तर त्यांना दंड द्यावं, यांना चुकलं असेल ज्यांचा दंड द्यावा, ते आपसात ठरवून
निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला विरोधकाकडून राजकीय षडयंत्र बदनाम करण्याचा प्रयत्न आहे? हे तर स्पष्ट ओळखूच येते का? 4 वर्षानंतर आता वेळेवर प्रकरण काढायचं, जे 4 वर्षाच्या अगोदर झालं होतं हे प्रकरण, ते पुन्हा काढायचं, ही विरोधकाचं षडयंत्र आहे. हे संपूर्ण जे आरोप आहे त्यांनी फेटाळून लावलेले आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.